वेलकम टू ऑल अबाउट इन्व्हेस्टमेंट अँड डेरिव्हेटिव्ह ट्रेड्स चॅनल म्हणजेच AAIDT. 2-3 दिवसापूर्वी मी आपल्या ग्रुपवरती 4-5 चार्ट्स टाकले होते. त्याच्यामध्ये गन फॅनचा वापर केला होता. त्यानंतर पेठे सर म्हणाले की तुम्ही त्याबद्दल काही सांगत का नाही. म्हटलं सांगण्यासाठी काय मी काय शिकवणार नाही आहे, मी काय टेक्निकल अनालिसिस शिकवत नाही आणि कोणाकडून शिकलो नाही. मार्केटमधून जे काही शिकायला मिळतं ते शिकलो आणि त्यावरती चालू आहे आपली गाडी. तर आता इथे गन ऑसिलेटर गन फॅन किंवा फिबोनान्सी याच्यासाठी आम्ही हा चार्ट गोल्डचा चार्ट सिलेक्ट केला आहे. हा नॅसडॅकवरचा गोल्ड ETF आहे. आपल्याकडचे गोल्ड ETF एवढे जुने नाही आहेत, त्यामुळे हा चार्ट सध्याच्या कंडिशनमध्ये खूप चांगला आहे आणि सध्या सगळ्यांनाच गोल्ड आणि सिल्वरबद्दल भरपूर आकर्षण आहे. तर इथे आपण बघितलं तर हा 2006मध्ये त्यांनी एक हाय दिला $64. त्याच्यानंतर इथे एक हाय झाला 98चा आणि त्याच्यानंतर एक हाय झाला. ती जी रॅली होती ती 180 असं 78-80ला संपली. त्यानंतर जवळजवळ किती 2011मध्ये संपली आणि जवळजवळ 2020पर्यंत तो त्या लेवलला परत गेला नाही. त्याच्यानंतर शिवाय 2023पर्यंत 24पर्यंत जवळपास तो राहिला. म्हणजे जवळजवळ 13 वर्ष वनवासात घालवली त्यांनी आणि त्याच्यानंतर मात्र तो जो एवढ्याच वेगाने आला की तोनी सगळ्या जगावरती साम्राज्य केलं. आता याच्यामध्ये आपल्याला गन किंवा फिबोनान्सीचा कसा काय उपयोग होऊ शकतो. आता इथे आपण बघूया गन फॅन. हे मी ट्रेडिंग व्ह्यूवरती घेतलं आहे. हे सगळं काही फ्रीमध्ये आहे. तर आपण पहिल्यांदा काय करणार, पहिला हाय कुठे झाला तर हा झाला एप्रिल 2006मध्ये. एप्रिल 2006मध्ये आता इथे हाय होता हाय झाला होता इथे 65चा क्लोजिंग होतं 65लाच आणि इथला हाय होता तो झाला 672ला पण क्लोजिंग झालं ओपनिंग झालं 65ला. सो आपण साधारण 65ची लेवल घेऊ. 64-65 आणि मग हा नंतरचा हा हाय झाला वन क्लोजिंग होता 177ला. सो आता इथे किती आपल्याला मिळत आहेत 175 176 177ला हां थोडं हे कठीण असतं लेवल मॅच करणं. हे मला तरी जमत नाही. हुशार लोक भरपूर आहेत. ठीक आहे कुठेतरी थांबे. ठीक आहे. सो आपल्याला हा झाला हे. त्याच्यामुळे हा दाखवतोय की बेसिक हा जो मोमेंटमचा जो व्हॅली आहे त्याची कुठे जी आपण इनिशियल पीक आणि नंतरचा पीक याची साधारण लेवल घेतली आणि आता ही झाली रेजिस्टन्स लाईन. आणि याच्यानंतर जर बघितलं तर आता ह्याच्यानंतर तो कुठे गेला. तो हा पहिला रेजिस्टन्स सोडला, दुसरा रेजिस्टन्स सोडला, तिसरा रेजिस्टन्स सोडला. फॉर्च्युनेटली चौथा रेजिस्टन्स तोडला नाही. सो बी हॅपी. पण प्रत्येक वेळेला बघितलं सॉरी काय म्हणाला मी, रेजिस्टन्स नाही, सपोर्ट तोडला, सपोर्ट तोडला, सपोर्ट तोडला. व्हिडिओ बनवायची सवय नाही त्याच्यामुळे चुकभूल द्यावी घ्यावी. मग हा इथे सपोर्टला रेजिस्टन्स बनला, इथे हा रेजिस्टन्स बनला, इथे आला आणि मग इथून तो शूटअप झाला. तर इथे बघाल तर आत्ता आपल्याला इथे या महिन्याची ग्रीन कॅन्डल दिसते आहे. पण आता ही महिन्याची कॅन्डल आहे त्याच्यामुळे अजून ग्रीन आहे. आत्ता ते जो 484चा रेजिस्टन्स सोडून पुढे गेला. आता आपण बघूया की डेली चार्ट्सवरती काय दिसतंय. डेली चार्ट्सवरती जर बघायला गेलो तर असं दिसेल की तो त्या रेजिस्टन्स जो आपण म्हटला होता तो रेजिस्टन्स तोडला पण
फारसा काही झाला नाही, पण हा रेजिस्टन्स सगळ्यात स्ट्रॉंग म्हणला. हा रेजिस्टन्स कुठला होता? तो ओरिजिनल जी रॅली होती 2006 ते 11 मधली, त्याचा जो लाईननी जो रेजिस्टन्स येत होता त्याच्यावरती काय तो जाऊ शकला नाही. त्याने 20 वर्ष घेतली, पण तो तिथे जाऊन अडकला. आता हे झालं गन फॅन. आता गन फॅन आपण पुसून टाकू. आता मी जातोय डेलीला आहे. आपण जर आता लेटेस्ट काय आहे बघूया. आता फिबोनाची त्याला कसा उपयोगी पडतो. हा 2025 मध्ये यांनी एक टॉप मारला आणि बॉलिंगवरती पॅटर्न बदलला. तर आता आपण गनच्या ऐवजी फिबोनाची घेऊ. तर हा टॉप कुठे होता? 403 ला. बॉटम कुठे झाला? डबल बॉटम झालाय 361 ला. आता हे आपण पुढे एक्सटेंड करू, म्हणजे लेटेस्ट साठी काय उपयोगी पडतं का. तर ह्याच्यात पण बघितलं, ऑफकोर्स ह्या 403 पासून 361 ला या खालच्या ज्या सगळ्या लाईन्स आल्या त्या सपोर्ट किंवा सपोर्ट नाही म्हणता येईल. आता त्या पहिल्या इनिशियल रेजिस्टन्स लाईन येतात, कारण आपल्याला हा बॉटम आल्यानंतरच ह्या लाईन्स मिळाल्या आहेत. त्याच्यामुळे इथे बघितलं तर इथपर्यंत रेजिस्टन्स लाईन झाली, रेजिस्टन्स लाईन झाली. या इथे थोडासा जाऊन परत त्यांनी सपोर्ट घेतला. आणि आता काल परवा काय झालं, तर आता ही जी 3.618 ची फिबोनाची लेवल होती, तो काय तो मोडू शकला नाही. तर आणि तिथून त्याच्या आधीच तो तिथून खाली फिरला आणि खाली जाऊन जाऊन काल चा लो किती होता? 430 आणि क्लोजिंग झालं 466 ला. सो आता हा जो 430चा सपोर्ट आहे तो त्यांनी घ्यावा, किंवा मग आता 470चा हा जो 471चा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करतो काय इम्पॉर्टंट. म्हणजे आता हा या लेवलमध्ये तुम्हाला घ्यायला हरकत नाही, असं माझं अनुमान आहे. मार्केटमध्ये अजून सांगणारे भरपूर आहेत, मी काही चॅम्पियन नाही आहे. तेव्हा असं तुम्ही फिबोनाची आणि गन वापरू शकता. बघा वापरून, उपयोग झाला तर आनंद आहे. तुम्हाला याच्यात काही चुका वाटत असतील तर निश्चित सांगा, आणि जमलं तर लाईक करा. धन्यवाद.